हळद पोलीस ठाण्यात ईद ए मिलादनिमित्त बैठक संपन्न. स्टेटसवरील शेअर करताना काळजी घ्या, कायदा सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांचे आवाहन. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर हळद पोलीस ठाण्यात शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस हळद शहरासह परिसरातील गावांमधील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हळद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी ईद ए मिलाद निमित्त सण शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर स्टेटस, रील किंवा अन्य पोस्ट शेअर करताना विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही समाजाच्या भावना दुखवतील किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर अथवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असे त्यांनी सांगितले. तसेच हळद ग्रामपंचायतीने गावातील प्रमुख चौक, रस्ते, संवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी नागरिकांनी बैठकीत केली. CCTVमुळे कायदा सुव्यवस्था राखण्यास तसेच गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. यावेळी वजाहत अली काझी यांनी मनोगत व्यक्त करताना सणाच्या काळात कोणीही धांगडधिंगा अथवा शांतता भंग करणारे कृत्य करू नये. काही अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीत उपस्थित नागरिकांनीही प्रशासन व पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. हळद येथे ईद ए मिलाद उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सामाजिक सलोखा व बंधुभाव कायम ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पोलीस स्टेशन या ठिकाणी मोठ्या संख्येने आज मुस्लिम बांधव जे आहेत ते उपस्थित होते. नेमकं आज कारण काय? दिनांक 26/8/2026 रोजी आपलं ईद ए मिलाद सणानिमित्त आज आम्ही हळद पोलीस स्टेशनमध्ये सर्व मुस्लिम बांधवांची मीटिंग घेतली होती. सदरचा सण हा शांततेत साजरा करण्यासाठी आम्ही त्यांना आमच्या काही सूचना होत्या त्या देण्यात आल्या होत्या. नंतर त्यांच्या काही अडीअडचणी होत्या त्या समजून घेतल्या. सदरची मीटिंगमध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये असणारे सण उत्सव या संदर्भातही आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. 2024 आणि 2025मध्ये सदर मिरवणुकीमध्ये काही अप्रिय घटना घडल्या होत्या, तर त्याची सर्व आम्ही माहिती घेतलेली आहे. त्या दृष्टीने आम्ही योग्य तो बंदोबस्त लावणार आहे. तसंच गोपनीय माहिती काढून सदर घटना होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.